आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं गोंदिया जिल्ह्यामध्ये मोर्चे बांधणी सुरू केली आहे। याच्या तयारीचा एक भाग म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा इथं कार्यकर्ता मेळावा घेतला। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याबरोबरच यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना युतीवर अवलंबून न राहता स्वबळावर तयारी करण्यावर भर देण्याचा स्पष्ट संदेशही दिलाय। अपने को अपनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को बढ़ाने का है। अपने को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में बढ़ाने के लिए कोई आगे पीछे चिंता करने की नहीं। अपने को नगर पालिका के चुनाव में आपली जे भूमिका असेल ती कायम ठेवायची। मला हे नाही विचार करायचा की आपण काय करावं। आपण आपला धोरण कायम ठेवून आपण आपल्या लोकांच्या समोर जायला काय हरकत नाही। बघा, मी तुम्हाला सांगतो, लोकसभेचा विधानसभेचा एक वेगळा निर्णय होतो, तिथे घ्यावा लागते, कारण ते देशाचा आणि राज्याचा निर्णय। पण जिथे स्थानिक पातळीवर आपल्याला जिथे जमेल, असं मी नाही म्हणत आपले कोणी शत्रू नाही, पण आपल्याला आपला पक्ष तर वाढवायचा लागेल ना की नाही। आपला पक्ष वाढवायला कुठे आपल्याला काही संकोच करायचा नाही। तुम्हाला कोणी आपल्या पक्षामध्ये येत असेल तर काय तुम्हाला त्याची काही विचार करायचा नाही। या इनकमिंग वेलकम, समजलं ना। त्याच्यामध्ये कुठेही काही चिंता करायची नाही। आपल्याला उद्या इथे स्थानिक स्तरावर जर आपल्याला जमलं, कोणाच्या बरोबर आपल्याला युती झाली तर ठीक आहे, स्वागत आहे, जिथे जमलं तर। कारण काय आहे की प्रत्येक पार्टीकडे माणसं असतात, स्पर्धा असते, त्यावेळेस आपण थोडी विचार करणार की बाबा हे काय ते काय। नाही, तुम्ही इथले नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत आता नाही आहे दोन हे इलेक्शन, पण जे आहे समोर आहे त्या इलेक्शन मध्ये आपल्याला कुठेही चिंता न करता आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये आपले उमेदवार आणि नगराध्यक्षांच्या साठी सुद्धा आपल्याकडे जे जे कदाचित कोणता आपला ते पेटीमधून निघेल नाव, कोणता आपला रिझर्वेशन निघेल रोस्टर, ते मला माहित नाही, पण जेव्हा जे काय निघेल त्या सगळ्या परिस्थितीसाठी आपल्याकडे उमेदवार असलं पाहिजे। आणि मला माहित आहे की तुमच्याकडे भरपूर उमेदवार आहे, म्हणून कुठेही तुम्ही काही त्याची काळजी न करता तुम्ही ते होईल मोठ्या स्तरावर जे आम्हाला करायचे आम्ही करू। आम्ही काही इथे काही शत्रुत्व नाही आहे, काय आपण स्पर्धा तर करावं लागेल की नाही, रेसमध्ये पण आपल्याला धावायला लागेल की नाही। स्कूलमध्ये सगळे एक शाळामध्ये एक क्लासमध्ये सगळे फ्रेंड्स असतात ना, पण कॉम्पिटिशन मध्ये तर धावावं लागते ना। जे पहिला आला त्याला पुरस्कार, मग आपणही धावू, कोणी काय त्याची चिंता करू नका। म्हणजे असा उद्या काय परवा काय काय नाही, तुम्ही सगळे तयारीत लागा आणि आपल्याला इथे यश मिळवायचं। तिरोडा आपल्या सदैव बालेकिल्ला आहे। मागच्या वेळी ममता काही कमी मतानं त्यांना पराभव झाला, थोडा आपली चूक आहे त्यामध्ये।